गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळनेरसह परिसरात बेमोसमी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। सतत पाऊस पडत असल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे। झंजाळे तालुका साक्री येथील दीपक वसंत गायकवाड यांच्या शेतात झाडाखाली 4 बैल बांधलेले असताना दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसात वीज कोसळल्याने 4 बैल जागेवर मृत पावले आहेत। घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी व पंचांग समक्ष या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे। हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर तब्बल 7 ते 8 वेळा साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या पावसाचा फटका नागरिकांना व शेतकऱ्यांना बसत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा काढणीच्या कामासह कांदा चाळीत साठवणुकीचे काम सुरू आहे। मात्र अवकाळी पावसाने कांद्याचेही प्रचंड नुकसान केले आहे। कांदा पिकासोबतच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान होत आहे। गुरुवारी दुपारी 3 वाजेपासून पिंपळनेरसह परिसरातील सामोडे, जंजाळे, देशे शिरवाडे, चिकसे, रोहन, जेबापूर, देगाव, शेनपूर, बल्हाणे यांसह पश्चिम पट्ट्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली। या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर व शेतात सर्वत्र पाणी साचल्याने जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।